जी व्यक्ती आणि जो नागरिक लोकशाहीवरती विश्वास ठेवतो तो व्यक्ती लोकशाही प्रक्रियेत न्यायनिवाडा करण्यासाठी ज्या संस्था आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवरती कधी संशय घेत नाही आणि संविधानिक जबाबदारी पार पाडत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तर मुळीच अशा प्रकारची वक्तव्य करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि जे निर्णय ज्या ज्या संस्थांनी घेतले आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेले आहेत आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती एखाद्या निर्णयाशी सहमत नसेल तर त्याकरता आपल्या संविधानातून योग्य पर्यायी उपाय सुचवले गेलेले आहेत। कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे। इथे आर्टिकल 226 असेल किंवा आर्टिकल 32 खाली तुम्ही याचिका दाखल करू शकता आणि जर का न्यायालयाला वाटलं की एखादी बाब ही असंविधानिकरित्या हाताळली गेली आहे तर न्यायालय त्याच्यावरती निश्चित योग्य तो निर्णय देऊ शकतं। परंतु न्यायालयात एखादी गोष्ट ज्या वेळेला न्यायप्रविष्ट असते त्यावेळेला अशा प्रकारचं वक्तव्य करून संविधानिक संस्थांवरती हेतू आरोप करणं हे जबाबदार नागरिकाचं कर्तव्य नव्हे। असंही म्हणणं आहे की शिवसेनेला सुनावणीसाठी तारखा मिळालेल्या आहेत, आम्ही वारंवार मागणी करून आम्हाला आमची सुनावणी होत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। आम्ही वाट पाहतोय की आम्हाला पुढची तारीख कधी मिळेल। बघा, आता अध्यक्षांवरती आरोप होत होते, निवडणूक आयोगावरती आरोप होत होते, आता तुम्ही जी माहिती देताय त्यातनं कोर्टावरती पण आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे असं दिसून येतं। हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आणि लोकशाहीला अशोभनीय असं वक्तव्य आहे। त्यामुळे माझी या देशातील सर्व नागरिकांना, सर्व लोकप्रतिनिधींना हीच विनंती राहील की संविधानिक संस्थांवरती विश्वास ठेवा आणि त्यांना त्यांचं काम करायची मुभा द्या। त्यांचा हा आरोप कितपत योग्य वाटतो की बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंकडे दिली आणि मी सुद्धा आता शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष पुन्हा त्यांना मिळवून देणार, तो पक्ष कुणाला द्यायचा शरद पवारांकडे। दुर्दैव हेच आहे की काही लोक राजकीय पक्ष याला आपली वैयक्तिक भांडवल किंवा मालमत्ता समजतात। वारसा हक्कांनी कधी पक्ष दिला जात नाही। पक्ष हा जो योग्य व्यक्ती असतो त्याला संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार डेमोक्रॅटिक फॅशनमध्ये म्हणजे लोकशाही पद्धतीने पक्ष हाताळण्याची मुभा असते। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, मिमिक्री केली, त्यांच्या परराष्ट्र धोरणावर देखील ते टीका करतात। दुर्दैवी आहे की विरोधी पक्ष नेत्यासारखं जबाबदार पद ग्रहण केलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची थट्टा करणं, देशाचे पंतप्रधान हे केवळ एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात, त्यांच्याबद्दल या पातळीवरती जाऊन एक प्रकारचा विनोद करणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आणि तसं असताना इतर राष्ट्रातील राष्ट्रप्रमुखांविषयी पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलणं हे अशोभनीय आहे, दुर्दैवी आहे। मला वाटतं राहुल गांधींनी त्वरित या संदर्भात दिलगिरी व्यक्त करत देशवासियांची माफी मागणं आवश्यक आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं की ते लायक नाहीये ते पद ग्रहण। मला वाटतं एकाच पक्षाचे अनेक नेते निराशेतनं अशा प्रकारचे अत्यंत खेदजनक वक्तव्य करत आहेत। मला वाटतं त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या या वक्तव्यातनं बाहेर दिसून येत आहे। त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे की आपण थोडं आत्मचिंतन करावं, शांतपणे आपण कुठे चुकलो आहे आणि लोकांचा विश्वास कसा गमावला आहे यावरती विचार केलं तर कदाचित इतर नेत्यांवर, इतर पक्षातील नेत्यांवर बिनबुडाचे आपल्याला खालच्या पातळीला जाऊन अशा प्रकारचे कॉमेंट्स करायला लागणार नाहीत। शेवटचा प्रश्न, गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतलेला आहे की यापुढे जर कर्नाटकामध्ये तुम्हाला आरएसएसची शाखा उघडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला
कर्नाटक सरकारचं परवानगीला आहे. मला जेवढी माहिती आहे त्या अनुषंगाने एखादी सामाजिक संस्था उघडण्यासाठी यापूर्वी तरी कोणाच्या परवानगीची गरज नव्हती. लोकशाहीत समाजासाठी काम करण्यासाठी कुठची परवानगी घ्यायची प्रथा ही माझ्या तरी कोणत्याही ध्यानात नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची प्रथा लोकशाहीसाठी अशोभनीय आहे. त्याची दखल प्रत्येक राज्य सरकारने घेणं आवश्यक आहे. सर खाली राहुल गांधीवर पीएम सर राहुल गांधी ने पीएम मेलोनी जो दूसरे देश संस्थांवर विश्वास ठेवा असं राहुल नार्वेकर म्हणतायत. राहुल नार्वेकरांचं लोकप्रतिनिधींना हे आवाहन आहे. राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागावी अशी राहुल नार्वेकरांची मागणी आहे. राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, आपण कुठे चुकतोय हे पाहावं असं राहुल नार्वेकर म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.